पुन्हा एकदा सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो की नियोजित वेळेपेक्षा पत्रकार परिषद सुरू व्हायला थोडासा उशीर झाला, पण खरोखर आनंदाची गोष्ट, अभिमानाची गोष्ट आहे. कारण महाराष्ट्रभर या महानाट्याचे प्रयोग झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदा हा प्रयोग होतोय. म्हणजे केवळ शहापूर तालुक्यात नाही तर ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदा हा प्रयोग होतोय. मुंबईमध्ये सुद्धा अजून याचे प्रयोग मी करू शकलेलो नाही ग्राउंडच्या अवेलेबिलिटीमुळे. पण पुणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिकमध्ये आता दुसऱ्यांदा प्रयोग होते, सोलापुरात याचे 3 वेळा प्रयोग झाले, छत्रपती संभाजीनगरमध्ये याचे आतापर्यंत 2 ते 3 वेळा प्रयोग झाले, जळगावमध्ये याचे प्रयोग झाले. संपूर्ण महाराष्ट्रभर जवळपास 285 प्रयोग या महानाट्याचे झालेत. आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जो धगधगता इतिहास आहे हा समोर उलगडण्याचा हा प्रयत्न असतो. जवळपास 150 ते 200 कलाकार, घोडे, लढाया, स्टेजवरून जाणारं जहाज, त्यामुळे पाहणारा प्रत्येक जण मंत्रमुग्ध होतो असा हा महानाट्याचा प्रयोग आहे. आणि राजा शंभू छत्रपती प्रोडक्शन्स पुणे यांनी याची निर्मिती केलेली आहे. महेंद्र वसंतराव महाडिक यांनी याचं दिग्दर्शन केलेलं आहे, लेखन केलेलं आहे. आणि डॉक्टर कल्पेश तारमळे असतील, त्यानंतर विचारवादाचे संपादक काशीनाथजी तिवरे सर असतील, आणि याचे जे संयोजक आहेत युगंधरा क्रिएशन्स, त्या सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतो. कारण वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हे महानाट्य करताना केवळ ही कला सादर करणार आहात नाही, हा जो आपला इतिहास आहे हा पुढच्या पिढीपर्यंत निरक्षीर विवेक बुद्धीनं पोहोचवणं हे फार गरजेचं राहतं. कारण इतिहास जितका मांडत राहू तितकं ते कमी आहे. कारण त्याच्यापासून आजच्या काळातली ही जी प्रेरणा आहे ती काय मिळत राहते. आणि हा प्रयत्न आहे. दिनांक 14 मे पासून ते 19 मे पर्यंत शहापूर तालुक्यामध्ये मुंबई नाशिक महामार्गावर मैदानावर याचे हे प्रयोग लागणार आहेत. दररोज यामध्ये तोच प्रयोग दररोज असतो. म्हणजे असं नाही की पहिल्या दिवशी वेगळा प्रयोग, दुसऱ्या दिवशी वेगळा प्रयोग असं नाही, तर तोच प्रयोग दररोज असतो. आणि अशा पद्धतीनं आतापर्यंत अनेक ठिकाणी अनुभव असा आहे की प्रत्येक ठिकाणी 1 किंवा 2 प्रयोग हे आम्हाला वाढवावे लागतात. म्हणजे नागपुरात तर रेशीमबाग मैदानावर आम्ही प्रयोग केले होते, आम्हाला 3 प्रयोग वाढवावे लागले. गेल्या वेळी नाशिकला झाले तेव्हा 2 प्रयोग वाढवावे लागले. त्यामुळे प्रेक्षकांचा, आभारवृद्धांचा हा प्रतिसाद हा कायम या महानाट्याला फार मोठ्या प्रमाणावर मिळतो. आणि तसंच ठाणे जिल्ह्यातल्या सर्व शिवशंभू प्रेमींकडून ही अपेक्षा आहे, शहापूर तालुक्यातल्या शिवशंभू प्रेमींकडून ही अपेक्षा आहे की या महानाट्याला आपण भरभरून प्रतिसाद द्याल. आपणा सर्वांचं, विशेषतः आपण सर्व पत्रकार बांधवांचं सहकार्य यामध्ये फार मोलाचं असणार आहे. कारण आपल्या माध्यमातून जितकं जास्तीत जास्त या महानाट्याचा प्रचार आणि प्रसार होईल तितका सर्वसामान्य शिवशंभू भक्तांना याचा लाभ घेता येईल. त्यामुळे आपण सर्वांचं सहकार्य असावं अशी ही अपेक्षा आहे. जर काही प्रश्न असतील तर विचारा. साहेब, आपण संभाजीनगरच्या प्रयोगामध्ये घोड्यावरून आला होता. इथल्या सुद्धा प्रयोगात घोड्यावरनच येणार आहात का? हो, म्हणजे या एकूण महानाट्यामध्ये जवळपास 8 एंट्रीज या घोड्यावरून असतात. संपूर्ण प्रेक्षागृहामध्ये याचं संपूर्ण प्रेक्षागृह हेच रंगमंच तयार आणि त्यातला पोवाडा असेल, त्यामध्ये आणखी 2-3 सरप्राईज एंट्रीज आहेत ज्या घोड्यावरून प्रेक्षकांमधून होतात. आणि तो एक वेगळा थरार असतो. आणि हे प्रत्येक ठिकाणी आम्ही करतो, केवळ छत्रपती संभाजीनगरमध्ये नाही, पण प्रत्येक ठिकाणी आम्ही या पद्धतीनं या जवळपास 6 ते 8 एंट्रीज या घोड्यावरून घेऊ. तर या महानाट्यामध्ये एकूण कलाकारांची संख्या किती आहे? जवळपास 150 ते 200 कलाकार असतात, ज्यामध्ये काही सेलिब्रिटी कलाकार आहेत. म्हणजे येशूबाईंच्या भूमिकेमध्ये ज्यांना तुम्ही स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमध्ये पाहिलं होतं त्या स्नेहलता वसईकर या येशूबाईंच्या भूमिकेत आहेत. त्यानंतर अण्णाजी दत्तो ज्यांना तुम्ही स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमध्ये पाहिलं होतं ते महेश कोकाटे महानाट्यातही अण्णाजी दत्तोंच्या भूमिकेत आहेत. त्यानंतर रमेश रोकडे आहेत, अजय कामगिरे आहेत. हे जे ज्याला आम्ही सेलिब्रिटी एक कलाकारांचा एक वेगळा संच म्हणतो, हे सगळे कलाकार महत्वाच्या भूमिकांमध्ये असतात. स्थानिक कलाकारांमध्ये जवळपास जेवढे स्थानिक कलाकार मिळतात तेवढी ती पुढची संख्या वाढते. साधारणतः 125 ते 150 स्थानिक कलाकारांना यामध्ये वाव मिळतो.
आणि यामध्ये स्थानिक कलाकारांच्या ज्या तालमी असतील, स्थानिक कलाकारांचं जे सिलेक्शन असेल त्यासाठी डॉक्टर साहेबांशी आणि तिवरे साहेबांशी आम्ही कोऑर्डिनेट करून ती टीम केव्हा येणार, त्याचं सिलेक्शन केव्हा येणार हे आपण सांगून मग त्याच्या तालमी ज्या सुरू होतात, जेणेकरून स्थानिक कलाकारांना सुद्धा या सगळ्या सेलिब्रिटी कलाकारांबरोबर रंगमंच शेअर करण्याची संधी. सर, या नाट्यप्रयोगात एकूण किती प्रेक्षकांची बसलेली? यामध्ये शहापूर तालुक्यामधल्या या नाट्यप्रयोगामध्ये आम्ही आता साधारणतः 8,000 प्रेक्षक संख्येची एका दिवशीची तयारी ठेवलेली आहे. हे स्वाभाविक हे शुल्क असणार, कारण हे फार मोठं काय म्हणतो त्याला आपण, फार मोठ्या बजेटचा हा प्रकार असतो. म्हणजे केवळ जर तुम्ही सेट बघितला तर हा सेटच 3 मजली सेट आहे. जवळपास 65 फूट उंच हा सेट येतो. ग्राउंड तुम्हाला जेव्हा लागतं ते ग्राउंड किमान 5 एकरचं मैदान लागतं आणि घोडे, त्यानंतर लढाईचे प्रसंग, सगळे कलाकार, एक फार मोठी यंत्रणा असते. त्यामुळे याच्यामध्ये शुल्क हे नक्कीच असणार आहे, पण त्याचबरोबर सर्वसामान्यांना परवडेल असं सुद्धा तिकीट यामध्ये ठेवण्याची मी कायम आयोजकांना विनंती करतो. तसं ते केलं जाईल. तिकीट तर काही दिवसात तुमच्या समोर ते डिक्लेअर करतील. आणि ऑफिस बसच्या रास्त 80 सालची गाडी आणि 2005ची गाडी ह्यात किती फरक मैदान चॉईस झाले का? भव्यतेच्या बाबतीत नक्कीच शिवपुत्र संभाजी महानाट्य हे कितीतरी पटीने आता भव्य करणं गरजेचं होतं आणि त्यानुसार ती भव्यता आहे. म्हणजे तुम्ही जर जाणता राजा बघितलं तर जाणता राजा हे त्या काळात अत्यंत मोठं होतं, भव्य होतं. परंतु काळ बदललाय, टेक्नॉलॉजी बदलली आहे. आता तुम्हाला LED वॉल आहे. केवळ तुम्ही फक्त लाईट्सचा जर विचार केला तर शिवपुत्र संभाजीमध्ये केवळ जर तुम्ही पार आणि याचे लाईट जर म्हणालात तर साधारणतः लाईटची संख्याच ही 250-300च्या आसपास. जी आपण जेव्हा सर्वसाधारण थिएटरमधलं नाटक बघतो त्यामध्ये जी साधारणतः 8 ते 10 लाईट असतात, इथे जवळपास 250-300. टेक्नॉलॉजीने पुढे आहे. त्याच्यामध्ये LED वॉल आहे, त्याच्यामध्ये प्रेक्षागृहाला रंगमंच करण्याचे जे काही प्रकार आहेत हे तुम्हाला बघायला मिळते, जे त्यावेळी नव्हते. आणि त्यावेळी म्हणजे ही तुलना होऊ शकत नाही, कारण त्या काळानुसार ते योग्य होतं. आता काळ बदललाय, त्यानुसार अपडेशन हे अपेक्षित आहे आणि ते अपडेशन तुम्हाला शिवपुत्र संभाजीमध्ये बघायला मिळेल. सर, आपण अनेक जिल्ह्यामध्ये प्रयोग सादर केलेत, मात्र ही भूमी किल्ले माऊली शिवगर्भ संस्कार भूमी आहे आणि त्यात आपला हा महानाट्याचा प्रयोग होतोय. काय वाटतं तुम्हाला? मी स्वतः खूप एक्सायटेड आहे ठाणे जिल्ह्यात करताना, म्हणून मी सुरुवातीला त्याचा उल्लेख केला, कारण ठाणे जिल्ह्यात हा प्रयोग करण्याची संधी नव्हती मिळाली. मी आत्तापर्यंत गोव्यामध्ये असे प्रयोग झाले, पण विशेषतः ठाणे जिल्हा असेल, त्यानंतर मुंबई असेल, या ठिकाणी ग्राउंडसाठीच जो पहिली जागेचीच जी अडचण तयार होते त्यामुळे हे नव्हतं. आणि म्हणून युगंधर क्रिएशन्स मी मनापासून आभार मानेन की ही संधी तुम्ही आम्हाला देताय की ठाणे जिल्ह्यामध्ये हा प्रयोग होतो आणि पहिल्यांदाच प्रयोग होत असल्यामुळे नक्कीच त्याविषयीची उत्कंठा, त्याविषयीची उत्सुकता ही लोकांमध्ये असेल अशी मला अपेक्षा. मैदान झालं का तुमचं चॉईस? तरी एवढं मोठं मैदान शहापूर तालुक्यात तरी सध्या तरी किंबहुना दिसत नाही आपल्या प्रयोगाच्या बाबतीत. पण आता हे हायवेचं जे मैदान आहे त्याचबरोबर जोंधळे कॉलेज, या दोनपैकी कुठंतरी एक फिक्स करणं असं सुरू आहे. जोंधळे कॉलेजच्या मैदानामध्ये काही थोड्याशा ज्या टेक्निकल ज्या बाबी आहेत त्या रेक्टिफाय जर झाल्या तर जोंधळे कॉलेज होईल, अन्यथा मग हे इकडचं हायवेचं हे मैदान. हा महानाट्य हा छत्रपती संभाजी महाराजांचं बाळपणापासून आहे किंवा त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या बलिदानापर्यंत हा संपूर्ण पट महानाट्यामध्ये उपलब्ध हा साधारणतः 2.5 तासांचं हे संपूर्ण महानाट्य आहे. या 2.5 तासांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून ते बलिदानापर्यंत हा संपूर्ण पट उपलब्ध थँक्यू. साहेब, एकच शेवटचा प्रश्न. ठाणे जिल्ह्यातील किंबहुना शहापूर तालुक्यातील पत्रकारांच्या बाबतीत या महानाट्यानिमित्त काय अपेक्षा राहतील? अपेक्षा हीच आहे की आपण जास्तीत जास्त याचा प्रचार आणि प्रसार करावा. मी जेव्हा ठाणे जिल्ह्यात महानाट्यासाठी येतो तेव्हा मी कायम केवळ एक कलाकार म्हणून येतो, याला कुठलाही राजकीय अभिनिवेश नसतो, याला कोणतंही राजकीय पार्श्वभूमी नसते. हे 2 कंपार्टमेंटलायझेशन हे कायम वेगळं असतं. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज हे कोणत्याही एका पक्षाचे नाहीत, कोणत्याही एका विचारधारा असलेल्या लोकांसाठी नाही. तर सगळ्यांनी यावं, सगळ्यांनी आपल्या ठाकरे धन्यांचा हा जागर हा जो ठाणे जिल्ह्यात होतोय
हा गोड मानून घ्यावा आणि त्यासाठी सगळ्या पत्रकार बांधवांकडून माझी ही अपेक्षा आहे की तुमच्या माध्यमातून जास्तीत जास्त याचा प्रचार आणि सर, एक प्रश्न आहे तुम्हाला, कारण आता बहुचर्चित असा छावा चित्रपट आला आणि आज तुमचं शिवपुत्र संभाजी हा महानाट्य येतो. या छावा आणि ह्या संभाजी शिवपुत्र संभाजीमध्ये साम्य काय आहे? कारण छावाने अतिशय त्याची क्रेज आहे सध्या, आणि तुम्ही त्या संदर्भात तुमचं मनोगत काय मत असेल? सिनेमा आला घरी फेब्रुवारी महिन्यामध्ये 14 फेब्रुवारी शिवपुत्र संभाजी महानाट्य 2012 पासून. कारण आज शिवपुत्र संभाजी महानाट्य 2012 पासून सुरू. आतापर्यंत काही त्याच्यात मला बदल करण्याची आवश्यकता भासली. मुळात 2 माध्यमं पूर्णपणे वेगळी. छावा सिनेमा अत्यंत यशस्वी झाला. 600 कोटीपेक्षा जास्त व्यवसाय हा छावा सिनेमा आहे. अभिमानाची गोष्ट. पण ही 2 माध्यमं पूर्णपणे वेगळी आहेत. महानाट्य हे माध्यम वेगळे, टेलिव्हिजन हे माध्यम फार वेगळं आहे आणि चित्रपट हे माध्यम फार वेगळं आहे. त्यामुळे छावा सिनेमा तुम्हाला बघायला मिळाला असेल तर तुम्हाला बुऱ्हाणपूरच्या मोहिमेपासून ते बलिदानापर्यंत एवढंच छावा बघायला मिळाला. पण शिवपुत्र संभाजी महानाट्य तुम्हाला बालपणापासून ते बलिदानापर्यंत हे संपूर्ण हा प्रवास उलगडला जाणार आहे. आणि त्यामुळे शुअर की एक प्राईड अँड टेस्टेड प्रोडक्ट हे तुमच्या समोर तुमच्या शिवाजी महाराज, संभाजीराजे आणि आपला एकूणच इतिहास, आपले आदर्श, आपले राष्ट्रपुरुष यांना बदनाम करण्याचं एक षडयंत्र आणि त्याचबरोबर स्वतः पदरमोड करून. साहेब, मी ऐकलंय तुमच्याबद्दल की तुमचा व्यवसाय धोक्यात आला होता मध्यंतरीच्या काळात. पदरमोड करून एक ध्येय, एक निष्ठा आणि निस्वार्थ भावनेनं छत्रपतींना आपण महाराष्ट्रावर पोहोचवता, आमचा इतिहास जिवंत ठेवताय. हा तमाम शहापूरकर तुमच्या या शिवकार्यामध्ये सहभागी आहे. निश्चितपणाने या शिवकार्यामध्ये तुम्ही जे योगदान देताय त्यामध्ये आमचं योगदान निश्चित असेल आणि म्हणून या भूमीमध्ये ही शिवगर्भ भूमी आहे. इथून निश्चितपणाने तुमच्या ज्या अपेक्षा आहेत हे टिकलं पाहिजे. आम्हालाही वाटतंय. तुम्ही आज आम्हाला कळतंय का अनेक लोक त्यांची व्यवसाय धोक्यात आले, तुमचाही व्यवसाय धोक्यात आहे, तरी सुद्धा तुम्ही टिकून आहात. तुम्ही म्हणजे आमचं सगळ्यांचं अस्मिता आहे, आवाज आहात आणि हे टिकलं पाहिजे याकरता लढता आहात. तुमच्या लढाईमध्ये नुसती शिवरायांची लढाई नाही, संभाजी राजांची लढाई, ही तुमची सुद्धा एक लढाई आहे आणि म्हणून आपण सगळ्यांचं योगदान त्याकरता आपल्याला साहेबांच्या बरोबर राहावं लागेल आणि आपलं ते योगदान द्यावं लागेल. आम्हाला अभिमान आहे. निश्चित काय माहिती की ठाणे जिल्ह्यात, मुंबईत जो प्रयोग होत नाही तो शहापूरमध्ये आम्हाला बघायला मिळतो. आमची एक पिढी आहे त्याची वाट पाहते. आमचा माऊली किल्ला इथं सरतो. या माऊली किल्ला आणि हे शिवगर्भ संस्कार भूमी आपल्याला निराश करणार नाही. शहापूरकर आपली साथ देतील असा मला विश्वास वाटतो. शहापूरकरांच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त